गाईज नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। गाईज खूप दिवस झाले ब्लॉग बनलं होतं। आज अनंत चतुर्थी म्हणजे आपल्या पालघरचे सर्व बाप्पा विसर्जन आहेत आणि पालघरचेच नाही तर सर्व बाप्पा विसर्जन आहेत। त्यासाठी शुभमला बोलवायला आता आपल्याला थोड्या वेळ निघायचं आहे, 7:30 पर्यंत निघूया। आज खूप फुल मजा करायची आज। चला आता थोडं पण आता झोपून उठलो गाईज, खूप झोपलेलो होतो कारण दुपारपासून पाऊस खूप होतो, म्हणजे खूप पाऊस आहे दुपारपासून। तर काय ना आता थोडं वेळ निघूया आपण, तुम्हाला दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा। गाईस काय माहिती आपण जाता येते की नाही। सुरमच्या इकडे बसला फ्री फायर खेळतो आणि तुम्हाला बाहेरच्या पाऊस दाखवत होता, किती पाऊस पडत आहे, जाता येईल का माहीत नाही अजून। गाईस जरा जास्तच पावडर लावले बघा कसं पाऊस आहे तरी तिथं थोडा जातीलच भाई। का बोलतो पाऊस आहे तरी जातील आम्ही, जा जिद्द सोडणार नाही भाई। गाईस पाऊस नाही की वाट लावून टाकलाय, हे बघा सगळा पहिलेच भिजून गेला आम्ही दोघेचा येत आहे अजून तिकडे जायच्या अगोदरच पहिलेच भिजल्यात आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे। बघा पाऊस। गाइस यहाँ पे पूर आ चुका है, कुछ बोलना चाहोगे आप? दो शब्द बोलो ना यार भाई दो शब्द बोलो ना भाई। आमचा हनुमानचा गदा फिक्स आहे, ये चेक करो गाइस, इधर पूर आ चुका है बहुत। गाइस आमच्या गोठणपूरला खूप पूर आलेला आहे गाइस, खूप म्हणजे खूप पूर आलाय। काय बोला आता दोन शब्द काय समजत नाही। ते लफडा हे बघा फायनली जय भेटलेला आहे, जय फॉलो करा गाइस पालघरचे रोबोट आला, सर्व पालघरचे रोबोट। कसं वाटतं कानाबाई का पाऊस आहे, काय आवाज पण येईल तुम्हाला काय नाही ते पण नाही माहिती। चार साईडून डीजे आहे, त्यामुळे काय व्हिडिओ जास्त काढत नाही। तुम्हाला विसर्जनच्या टायमाचा ब्लॉग दाखवतो कारण की आता इकडे आवाज जातो की नाही मला पण नाही माहिती। काय बघा ब्लॉग कंटिन्यू करा, भारी ब्लॉग होणार आहे। ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात। या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा। बाप्पा मोरया।